नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. पाण्याच्या टँकरमध्ये दारूचा साठा, कोट्यावधींची दारू तस्करी आली उघडी. गुजरात राज्यातून विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारेगावच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. गुजरात राज्यातून विदेशी दारूची तस्करी होत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारेगावच्या हद्दीत सापळा रचून कारवाई केली. दरम्यान तब्बल 1 कोटीची विदेशी दारू पोलिसांनी हस्तगत केली असून ट्रक चालकाला मुद्देमालही ताब्यात घेतले आहे. नेरळ पोलिसांना बनावटी विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सदरच्या गुन्ह्याची माहिती जिल्हा पोलीस निरीक्षक आचल दलाल, अतिरिक्त पोलीस निरीक्षक अभिजित शिवथरे आणि उपनिरीक्षक राहुल गायकवाड मार्गदर्शन घेऊन नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल नगरसेवक यांनी मुरबाड कर्जत राज्य महामार्ग रस्त्यावर सापळा रचला. गुप्तचर यांच्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाणेकडील अधिकारी आणि अंमलदार यांची संयुक्त तपास पथक यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत GJ12 AW 4421 गाडी वारे येथील कोकण किनारा हॉटेल येथे संशयास्पद ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालक लादूराम खियाराम विष्णोई हा गोवा बनावटीची दारूची विनापरवाना वाहतूक करत होता. वारेगावच्या हद्दीत कोकण किराणा हॉटेलच्या समोर कर्जत मुरबाड रोडवर आढळून आला. हा सापळा रचला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे, पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे किसवे, पोलीस हवालदार पिंगळे, गुजराती, लावरे, खंडगाळे, वाघमारे, गर्जे, राजाभाऊ केकान, आश्रू बेंद्रे, पिसाट, वांगणेकर, कनके, डाखोरे, काळे यांच्या पथकाने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला अडवले आणि संशयास्पद ट्रक ताब्यात घेण्यात आला. काल नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वरोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती एका टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत. त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ12 AW 4421 यामधून हा टँकर हा संशयास्पद टँकर मिळून आला असता तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे. आणि ही जी हा जो टँकर आहे त्यांनी वारेगावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे. यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लादूराम खियाराम बिश्नोई, वय 42 वर्ष, हा राजस्थानचा रहिवासी आहे. या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीची कारवाई ही आमच्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस स्टेशनच्या टीमने करण्यात आलेले आहे. थँक्यू. राज्यस्तरीय गँग असल्याची शक्यता काही आहे का? अद्यापपर्यंत तर तसं काही समोर आलेलं नाही, कारण ही घटना हा टँकर रात्री लेट पकडला. त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण तपास निश्चित करू. कुठून कुठे जात होता हा टँकर? गोव्यावरून गुजरात राज्याकडे जात होता. आरोपीची काही पार्श्वभूमी? अद्याप आरोपीची काही पार्श्वभूमी आम्हाला आढळलेली नाही आहे, परंतु आम्ही त्याबद्दलही तपास करू. थँक्यू. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.